जागतिक आरोग्य दिनानिमित्त सोलापूर येथे टीबी जनजागृती आणि पथनाट्य रॅली. जिजामाता नागरी आरोग्य केंद्राचा पुढाकार. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने जिजामाता नागरी आरोग्य केंद्रांतर्गत महिला आरोग्य समितीच्या पुढाकारातून लष्कर येथे दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी टीबी जनजागृती पथनाट्य आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले. सोलापूर शहरांमध्ये विडी वसाहत मोठ्या प्रमाणात आहे. त्या दृष्टिकोनातून त्या वसाहत्यांमध्ये टीबी या रोगाविषयी जनजागृती करणे खूप महत्त्वाचे होते. यामुळे या जनजागृतीमध्ये पथनाट्याचा समावेश होता. पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांमध्ये टीबी हा रोग कसा ओळखायचा आणि त्याचे दुष्परिणाम काय आहेत, सोबतच हा रोग झालेल्या रुग्णास शासनाकडून दरमहा मिळणारी जी मदत आहे याविषयी आशाताई पथनाट्याच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आले. या माध्यमातून रॅलीमध्ये जनजागृतीच्या आरोग्यविषयक घोषणाही देण्यात आल्या. महिला आरोग्य समितीच्या बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा होऊन जनजागृतीची गरज अधोरेखित करण्यात आली आणि त्याच पार्श्वभूमीवर या पथनाट्याचे आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत जिजामाता नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला आरोग्य समितीच्या सदस्य, सचिव, आशा कार्यकर्त्या तसेच आरोग्य पथकाचे उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला. टीबी मुक्त वस्ती, टीबी मुक्त सोलापूर विषयक जनजागृती हा रॅलीचा मुख्य उद्देश होता. रॅली जेवलरोड पासून बेगमपेठ लक्ष्मी मार्केट पर्यंत काढण्यात आली. या पथनाट्यात बेगमपेठ चौक आणि लक्ष्मी मार्केट या चौकामध्ये सादरीकरण करण्यात आले. ही रॅली यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिजामाता नागरी आरोग्य केंद्राचे आरोग्य पथक आणि वैद्यकीय डॉक्टर अधिकारी निलोफर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच अस्तित्व संस्था आणि साथी संस्थेच्या समन्वयक पल्लवी वडणे, तब्बू नगारे आणि अशा सर्व कार्यकर्त्यांनी मिळून विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे महिलांच्या आरोग्याविषयी जनजागरूकता वाढण्यास मदत होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. धन्यवाद.